नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, कोणताही चांगला इन्व्हेस्टर कोणत्याही कंपनीचे जेव्हा पण शेअर खरेदी करतो, तेव्हा तो सगळ्यात पहिले त्या कंपनीचा बिझनेस बघतो. आणि मित्रांनो, बिझनेस कसा परफॉर्म करत आहे, चांगला की वाईट, हे बघण्यासाठी एका इन्व्हेस्टर्सला कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट बघावे लागतात. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच जबरदस्त 10 कंपन्याबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्याचे क्वार्टरली रिझल्ट म्हणजे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया इटर्नल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीचे पहिले नाव होते झोमॅटो लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे 42.34%, डी आय एसची होल्डिंग आहे 26.59% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 25.16%. आणि मित्रांनो, इटर्नल लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया PSU कंपनी IRFC बद्दल म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 86.36%, एफ आय एसची होल्डिंग आहे 0.98%, डी आय एसची होल्डिंग आहे 1.34% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.32%. आणि मित्रांनो, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 22 जुलै 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.27%, एफ आय एसची होल्डिंग आहे 21.81%, डी आय एसची होल्डिंग आहे 23.07% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.86%. आणि मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 22 जुलै 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया इन्फोसिस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 14.60%, एफ आय एसची होल्डिंग आहे 32.89%, डी आय एसची होल्डिंग आहे 38.32% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.72%. आणि मित्रांनो, इन्फोसिस लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला 23 जुलै 2025ला पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 33.84%, एफ आय एसची होल्डिंग आहे 21.54%, डी आय एसची होल्डिंग आहे 21.96% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.66%. आणि मित्रांनो, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला 23 जुलै 2025ला पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया बजाज ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 88.70%, एफ आय एसची होल्डिंग आहे 1.04%, डी आय एसची होल्डिंग आहे 0.60% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.61%. आणि मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला 23 जुलै 2025ला
पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया बजाज ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे बजाज फायनान्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.73%, एफ आय एसची होल्डिंग आहे 21.58%, डी आय एसची होल्डिंग आहे 14.52% आणि बजाज फायनान्स लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.05%. आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला 24 जुलै 2025ला पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया बजाज ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे बजाज फिनसर्व लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.64%, एफ आय एसची होल्डिंग आहे 7.53%, डी आय एसची होल्डिंग आहे 8.99% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.71%. आणि मित्रांनो, बजाज फिनसर्व लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला 25 जुलै 2025ला पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया सिप्ला लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 29.20%, एफ आय एसची होल्डिंग आहे 26.28%, डी आय एसची होल्डिंग आहे 27.89% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.36%. आणि मित्रांनो, सिप्ला लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला 25 जुलै 2025ला पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया कोटक महिंद्रा बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 25.88%, एफ आय एसची होल्डिंग आहे 32.34%, डी आय एसची होल्डिंग आहे 29.61% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 12.17%. आणि मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला 26 जुलै 2025ला पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या, ज्या कंपन्याचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.